हे हाय एव्हरीवन. तर आज घेऊन आलो नवीन फॉर्मॅट. तर फॉर्मॅट कसा बघा, a sin x plus b cos x अपॉन c sin x plus d cos x. न्यूमरेटरला n म्हणूया, डिनॉमिनेटरला d म्हणूया. तर न्यूमरेटर आपण असा फॉर्म मध्ये आणायचा, लॅम्बडा टाइम्स डिनॉमिनेटर प्लस म्यू टाइम्स हा डिनॉमिनेटरचा काय आहे, डेरिव्हेटिव्ह आहे. ठीक आहे, लगेच क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन आहे. तर वरचं न्यूमरेटर लिहिलं, लॅम्बडा टाइम्स डिनॉमिनेटर आणि म्यू टाइम्स डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह लिहिला. बरोबर आहे. याला ओपन अप करा आणि तुम्हाला फायनल काय भेटणार, cos x च्या टर्म्स एकत्र करा, sin x च्या टर्म एकत्र करा. तुम्हाला बघा cos x चा कोएफिशिएंट हा आहे, cos x चा कोएफिशिएंट आहे, तर कंपेअर करा. sin x चा कोएफिशिएंट सेम कंपेअर करा. सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन सॉल्व करा. तुम्हाला लॅम्बडा टाइम्स भेटला आणि म्यू भेटला तुम्हाला. मग लिहायचं कसं बघा, न्यूमरेटर शुड बी इन द फॉर्म ऑफ लॅम्बडा टाइम्स डी प्लस म्यू टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ डी. काय फरक पडला याच्याने, डिनॉमिनेटर आपण डिनॉमिनेटर कटला, इथं फक्त 12/13 राहिला. इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर पण डिनॉमिनेटर राहिला. इंटिग्रेशन x इंटिग्रेशन log x प्लस c अँड दिस द फायनल आन्सर.